शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा. मित्रांनो, आज आहे दिनांक 24 मे 2026. आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. अभिषेक नमस्ते. नमस्ते नमस्ते. आज कशा गेले कोथिंबीर? आज जरा माल शॉर्ट होते. चांगले माल कोथिंबीर अशोका 20 रुपये 22 रुपयापर्यंत माल गेलेले. मेथी चांगल्या 20 रुपयापर्यंत गेले. चांगले शापू 15 18 20 रुपयापर्यंत गेलेले आहेत. पालक 10 12 15 18 पर्यंत गेले. कांदा पात 15 10 12 पर्यंत गेलेले आहेत. सरासरी बाजाराची 2 रुपयाने आवक वाढली, कारण माल कमी आहे मार्केटमध्ये. 20 रुपये रास सरासर मालांची आहे चांगल्या कोथिंबीरीची. गवारी चांगल्या आहे त्या पुणेरी गवारी 20-25 रुपयापर्यंत आहे. गावरान 40-45 रुपयापर्यंत आहे. शेतकरी माल जे आहेत ते कोथिंबीरीचे जे बांधे बारीक आहेत ते 15-16 रुपयापर्यंत चांगले माल आहेत. जे व्यापारी माल आहेत ते 20 रुपयापर्यंत सरासरी माल आहेत. चालेल, धन्यवाद. थँक्यू. ओके ओके. पुणेरी गवार बघू शकता. पुणेरी गवार ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर गावरान गवार ही 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गवार ही 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये शेवगा शेंग बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. शेवगा शेंगाची आवक जास्त असल्यामुळे त्याचे दरसुद्धा वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शेवगा शेंग ही 25 ते 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता. शिमला मिरची ही 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरची 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर भेंडीची आवकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भेंडी कशी आहे? 60-55 गेलो म्हणलं तुम्हाला 50 नाही म्हणले. हो, भेंडी कशी आहे? भेंडी तुम्ही काहीच भेंडी बोला भेंडी 50 ने पाहिजे म्हणले की त्यांना म्हणा 50 ने घेऊन जा. थांबला व्हायचं बोलायला. भेंडी सांगा. काय भेंडी भेंडी 30 रुपये. 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. भाव टाकत जावं. चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. दुसरा एक माणूस तयार केला. त्याचबरोबर अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा 600 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 600 ते 700 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर वांगे बघू शकता. वांग्याचे दर हे साधारण 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. या क्वालिटीमध्ये वांगे बघू शकता 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता. लिंबू हे 30 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता. हिरवी मिरची ही 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 50 ते 55 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी ही 30 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो. मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो, त्यामुळे चांगल्या क्वालिटीमध्ये काकड्यांना 30 रुपयांपर्यंत दर असलेले आपल्याला पाहायला मिळतात. कारल्याचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं हे 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. कोबीचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी हा 200 ते 250 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतो. तर हलका माल हा 150 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतो. त्याचबरोबर मालाच्या क्वालिटीनुसार या ठिकाणी फ्लावर बघू शकता. फ्लावर हा 200 ते 250 रुपयांना कॅरेट याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. 90 पासून ते 130 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. तर बॉक्स माल हा साधारण 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. बॉक्स फोडलेला आहे का? दाखवा ना असेल तर ह्यात या क्वालिटीत. ₹150 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला. 120. हा 120 का? बरं. या क्वालिटीमध्ये 120 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळते. हे बघू शकता.
त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 60 रुपये किलो याप्रमाणे. मध्यम क्वालिटीमध्ये आलं हे 70 रुपये किलो याप्रमाणे. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आलं हे 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आल्याची आवक बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज आंब्याचे दर हे 40 पासून 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर जांभळाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये जांभळं बघू शकता. जांभळं कशी आहेत? जांभूळ हे 150 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये जांभूळ बघू शकता. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये जांभूळ हे 150 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. कलिंगडाची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कलिंगड हे 9 ते 10 रुपये किलो याप्रमाणे. मोसंबीची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये मोसंबी बघू शकता 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे मोसंबी आपल्याला पाहायला मिळते. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे या ठिकाणी बघू शकता. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कलिंगड हा 10 ते 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडाची आवक बघू शकता तुम्ही 10 ते 12 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता. बटाटा हा 14 ते 15 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या क्वालिटीमध्ये वाटाणा बघू शकता. वाटाणा हा 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 65 ते 70 रुपये किलो याप्रमाणे वाटाण्याचे दर हे आज 65 ते 70 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर बीन्सची सुद्धा आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 90 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे बीन्स बघू शकता. या क्वालिटीमध्ये बीन्स हा 90 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर काही ठिकाणी जांभळाचे दर हे 80 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. या क्वालिटीमध्ये जांभळं बघू शकता 80 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग बघू शकता. भुईमुग शेंगाची आवक आपल्याला पाहायला मिळते 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. अशा क्वालिटीमध्ये भुईमुग शेंग 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी रताळे बघू शकता. रताळ्यांची सुद्धा आवक आपल्याला पाहायला मिळते 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे रताळे पाहायला मिळतात. त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता. केळीची आवक सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. केळी 300 ते 400 रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये केळी बघू शकता 300 ते 400 रुपयांना कॅरेट याप्रमाणे. तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.